आपलं स्वागत आहे। आज आपण एका कुंडलीचं अध्ययन करणार आहे। अध्ययन असं करणार आहे की ही जी कुंडली आहे ही माझ्या एका यजमानांची आहे। 3-4 वर्षापूर्वी ती व्यक्ती माझ्याकडे आली होती, तेव्हा त्यांना नोकरी वगैरे काही नव्हती। अध्ययन सुरू होतं, शिक्षण वगैरे सुरू होतं त्यांचं, ते जॉब सर्च करत होते। त्यांना मी काही पत्रिकेनुसार उपाय सांगितले आणि उपाय सांगितल्यानंतर थोड्याच दिवसांनी सरकारी नोकरीचा योग त्यांच्या कुंडलीमध्ये आला। 2 वर्ष अगदी व्यवस्थित चालू होतं, परंतु आता त्यांना असा प्रॉब्लेम येतोय की वरिष्ठांकडून त्यांना त्रास देण्यात येतोय। म्हणजे जे वरिष्ठ सरकारी नोकरीचे ते जॉब करतात, तिथे काही वरिष्ठ लोक आहेत, त्यांच्याकडून त्यांना थोडा त्रास होतोय, त्यांच्याविषयी राजकारण होत आहे। हे कशामुळे होत असेल कुंडलीनुसार हे आपल्याला जाणून घ्यायचे। तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल, तुमच्या कामाचं तुम्हाला श्रेय मिळत नसेल, तुमच्यावर जे वरिष्ठ असतील ते तुम्हाला त्रास देत असतील, तर ते आपल्या पत्रिकेच्या कुठल्या ग्रहामुळे होतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर ही त्यांची लग्न कुंडली आहे। या लग्न कुंडलीमध्ये त्यांना हा त्रास का होतोय, प्रथमतः सरकारी नोकरी कशामुळे मिळाली, सरकारी नोकरीचा योग कसा होता ते आपल्याला बघणं गरजेचं आहे। तर लग्नेश त्यांचा मंगल आहे, अष्टम स्थानाचा स्वामी त्यांच्या विद्याभ्यासामध्ये विद्या घरामध्ये गेला, त्यामुळे विद्या अर्जन चांगलं झालं आणि सरकारी नोकरीचा त्यांना योग आलेला आहे। काही उपाय त्यांना करायचे होते, कारण की त्यावेळेला नेमकं 7:30 सुरू होती। त्या 7:30 नुसार मी त्यांना काही उपाय सांगितले, त्यांनी केले आणि अगदी त्यांना यश मिळालं। ते यश माझ्यामुळे मिळालं मी असं सांगत नाही, भगवंताने त्यांच्याकडून करून घेतलं, परंतु त्यांना जे उपाय दिले माध्यम मी होतो, त्या माध्यमाद्वारे त्यांना ते यश प्राप्त झालेलं आहे। मग आता त्यांना जो प्रॉब्लेम येतोय, वरिष्ठांकडून त्रास होतोय, वरिष्ठांकडून त्यांना मान सन्मान मिळत नाही, इतका की अगदी ते एखादं वरिष्ठ सर आले की त्यांच्या समोर सुद्धा जात नाहीये, कारण की समोर गेले की वाद होईल, परंतु समोर नाही गेलं तरी वाद होतोय, गेलं तरी वाद होतोय, अशी परिस्थिती सध्या त्यांची आहे। तर ते कशामुळे होतंय, तर जो त्यांच्या पत्रिकेमध्ये हा सूर्यग्रह आहे, हा सूर्यग्रह अष्टमात आलेला आहे। सूर्यग्रह हा सरकारी नोकरी, वरिष्ठांचा मान सन्मान, कीर्ती प्राप्त करून देणारा ग्रह आहे आणि तो अष्टमात आल्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम होतोय। सूर्याला जरी अष्टमेशचा दोष नसतो, परंतु अष्टम स्थानावरती सूर्यावरती शनी महाराजांची दृष्टी पडते, वाईट ग्रहाची दृष्टी पडते, पापग्रहाची दृष्टी पडत आहे आणि त्या पापग्रहाच्या दृष्टीमुळे त्यांना हा सगळा प्रॉब्लेम येत आहे। त्याचबरोबर त्यांना सध्या राहूची महादशा सुरू आहे, राहूच्या महादशेमुळे देखील त्यांना हा प्रॉब्लेम येतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र केमद्रुम नावाचा योग आहे, कारण की चंद्राच्या मागे पुढे कुठलाही ग्रह बसलेला नाही। जेव्हा चंद्राच्या मागे पुढे कुठलाही ग्रह नसतो, आपण आपली पत्रिका चेक करावी, आपली कुंडली आपल्याकडे असतीच, प्रत्येकाने आपल्या कुंडली चेक करावी की चंद्राच्या मागे पुढे जेव्हा एखादा ग्रह नसतो तेव्हा केमद्रुम नावाचा योग येतो। अशा व्यक्तीला मान सन्मान मध्ये प्रॉब्लेम येणार, मानसिक अशांती असणार, त्यानंतर त्यांच्याकडे स्थिर लक्ष्मी नसणार, कितीही पैसे द्या पैसे त्या व्यक्तीकडे टिकणार नाही, आर्थिक त्यांना प्रॉब्लेम येतात, कारण की चंद्र केमद्रुम नावाचा एक दरिद्र योग त्यांच्या पत्रिकेमध्ये बनलेला असतो। तोच योग ह्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये बनला असल्यामुळे त्यांना मिळालं सगळं, परंतु चंद्र केमद्रुम योगामुळे सूर्य अष्टमात आणि अष्टमेशावरती पापग्रहाची दृष्टी असल्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम येत आहे। तर आपण पण आपली पत्रिका चेक करा, आपल्या पत्रिकेमध्ये जरी आपल्याला कुठे आपण काम करतोय तिथे आपल्याला मान सन्मान प्राप्त होत नसेल, त्याला कारण सूर्यग्रह असतो। सूर्यग्रह बलवान करायचं, दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून सूर्याला थोडंसं हळदीचं पाणी घालून अर्घ्य आपल्याला द्यायचंय, त्याने आपला सूर्यग्रह बलवान होईल आणि येणारे जे आपल्याला प्रॉब्लेम आहे, आपल्याला मान सन्मान कीर्तीमध्ये प्रॉब्लेम येत असेल, त्यानंतर आपल्या कामाचं श्रेय आपल्याला प्राप्त होत नसेल, ते नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे। तर ही अशी पत्रिका मी तुम्हाला समजून सांगितली। जर आपल्याही पत्रिकेमध्ये असा काही दोष असेल तर आपण व्यवस्थित त्याप्रमाणे चेक करून त्याप्रमाणे त्या उपायावरती, कारण की प्रत्येक ग्रहाचा उपाय शास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि आपण जर उपाय केला तर आपल्याला नक्कीच त्या उपायानुसार फायदा होत असतो। असा ह्या पत्रिकेमध्ये दोष होता, आपली ही पत्रिका व्यवस्थित चेक करून घ्या, काही असा दोष असेल तर त्यानुसार उपाय तुम्ही करून आपला भाग्योदय आपण करू शकता। हे मी आपल्याला आजची पत्रिका सांगितलेली आहे। जय श्रीराम।